आणि पेपर फोडीमध्ये असणारी माणसं ही सत्तेच्याच आजूबाजूला घोटाळताना दिसतात. हे रहस्य काय, याही प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे. गेले 4-5 दिवस झाला मी कोकण, त्याचबरोबर कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यामध्ये चळवळीच्या निमित्तानं फिरतोय. नीटची परीक्षा रद्द झाल्यापासून विद्यार्थ्यांच्यामध्ये आलेलं नैराश्य, त्याचबरोबर पालकांची अस्वस्थता जवळून बघतोय, विशेषतः ग्रामीण भागातल्या पालकांची. अनेक विद्यार्थ्यांना आत्मविश्वास होता की या परीक्षेत मला 715 मार्क मिळतील, 720 मार्क मिळतील. आता पुन्हा नवीन पेपर, नवीन परीक्षा, पुढे काय होईल ही चिंता त्यांना लागून गेली. कुणी जमिनी विकलेल्या आहेत, कुणी घरं घाण ठेवलेली आहेत, कुणी कर्ज काढलेलं आहे परीक्षेची तयारी करण्यासाठी. त्या साऱ्यांच्या आशा आकांक्षेशी खेळ खेळण्याचा अधिकार या पेपर फोड्यांना कुणीही दिलेला नव्हता. गेल्या 5 दिवसामध्ये 4 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. अनेकांच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार घोळत आहेत. हे सारे कोण आहेत? सत्तेमध्ये असणारे आपले हितसंबंध, सरकारमध्ये असलेल्या आपल्या संबंधामुळे आपलं कुणीच काही वाकडं करणार नाही हा आविर्भाव, हा अहंकार, आणि त्यातून पैसा कमावण्याची आलेली ही संधी सोडायची नाही, या पद्धतीनं या सगळ्या लोकांचा आविर्भाव असल्यामुळं या लाखो विद्यार्थ्यांच्या आणि त्याचबरोबर त्यांच्या पालकांच्या आयुष्याशी खेळ खेळण्याचा प्रयत्न या साऱ्या हरामखोर लोकांनी केलेला आहे. त्यामुळं केवळ भ्रष्टाचाराचा आरोप करून ह्यांना आत टाकून चालणार नाही, तर 4 विद्यार्थ्यांच्या मृत्यूस जबाबदार धरून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. जे जे म्हणून यात सापडतील त्या सगळ्यांना आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूस जबाबदार धरून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तर दाखल झाला पाहिजेच, पण पालकांच्या आणि विद्यार्थ्यांचा मानसिक छळ केल्याचे गुन्हे सुद्धा दाखल झाले पाहिजेत. त्याशिवाय अशा प्रवृत्त्या ठेचल्या जाणार नाहीत. आणि सातत्यानं पेपर फुटतायत आणि पेपर फोडीमध्ये असणारी माणसं ही सत्तेच्याच आजूबाजूला घोटाळताना दिसतात. हे रहस्य काय, याही प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे. बुलडोझर चालवायची भाषा करताय ना, चालवा ना या आरोपींच्या घरावर बुलडोझर. हा एवढी हिंमत? कारण हे सारे तुमच्या आस्थनीतले निकारी आहेत आणि हे आस्थनीतले निकारीच तुम्हाला एक दिवस घरात बसवणार आहेत, हे लक्षात ठेवा.